वपूंना अनेक चाहत्यांनी पत्र लिहिली आणि त्यांना तितकीच मार्मिक उत्तरंही वपूंनी दिली. तर हा सगळा ऐवज इतका इंटरेस्टिंग होता की असं वाटलं की यातून एक कार्यक्रम डिझाईन करायला हवा. आणि नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निशाद किनीकर. व्हेरी फर्स्ट टेलच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवीमध्ये 11 वापुर्झा हे एक नवीन कार्यक्रम येत आहे सुनील बर्वे सरांचं, ते कव्हर करायला. तर बघूया काय आहे 11 वापुर्झा. भेट घेऊया नाटकातल्या कलाकारांची आणि जाणून घेऊया काय आहे हे 11 वापुर्झा. राहतो कुटुंब खर्च करीत राहतं. घडू नये पण तुम्हालाही तोच अनुभव येणार. सेविंग, करंट, परपेच्युअल सब बकवास आहे. कालांतरानं टोमणा मारण्याचा सेविंग अकाउंट, भांडणाचा करंट अकाउंट, ब्रह्मचर्यातील सुखद स्मृतींचा फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट. नमस्कार, मी सुनील बर्वे. 11 वपुर्झा हा एक वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम आम्ही घेऊन येत आहोत. आम्ही म्हणजे याच्यात पुढाकार घेतला आहे तो अर्थातच वपूंची कन्या स्वाती चांदोरकर हिनं पुढाकार घेतला आणि ही कल्पना आमच्यासमोर मांडली. आम्हीसुद्धा वपूंचे चाहते आहोत आणि माझ्यासारखे अनेक चाहते आहेत जे वपूंचं साहित्य कोळून प्यायलेले आहेत आणि त्यांना सगळी वाक्य पाठसुद्धा आहेत. वपूंना अनेक चाहत्यांनी पत्र लिहिली आणि त्यांना तितकीच मार्मिक उत्तरंही वपूंनी दिली. तर हा सगळा ऐवज इतका इंटरेस्टिंग होता की असं वाटलं की यातून एक कार्यक्रम डिझाईन करायला हवा. आणि म्हणून स्वातीने हा पुढाकार घेतला आणि त्याला संतोष शिधम आमचा जो मित्र आहे, निर्माता मित्र, त्यांनी त्याला पाठिंबा दिला आणि हा 11 वपुर्झा हा कार्यक्रम आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन आलेलो आहोत. वपूंच्या सगळ्या चाहत्यांसाठी, वपूंचं साहित्य, वपूंच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्यांसाठी. आणि वपुर्झा ज्यांनी वाचलं असेल त्यांना अजून वेगळं काही सांगण्याची गरजच नाही आहे. 11 वपुर्झा हे नाव का आहे हे तुम्हाला कार्यक्रमातच कळेल. तर तुम्ही आमचा आत्ता 21 तारखेला दीनानाथला 4:15 वाजता याचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे आणि तिथून पुढे आम्ही गावोगावी देशोदेशी याचे कार्यक्रम करू इच्छित आहोत. तर आपण भेटूया तुमच्या गावी, तुमच्या आवडत्या ठिकाणी 11 वपुर्झामध्ये. नमस्कार. अल्बम, त्या फोटोत मला पु श्री काळे या थोर कलावंताचा वारसा सांगणारे वपू आठवायला लागले. कथाकथनाच्या कॅसेट्सचा सुबक संग्रह आठवला. तुमचा व्हायोलिनवर सहज फिरणारा हात, पेटीवर सफाईदारपणे फिरणारी बोट, या सगळ्यात मध्येच चहा घेऊन येणारी, रसिकाला जपणारी. नमस्कार, मी शशांक शिरीष केतकर. मला खूप आनंद होतो आहे की एका खूप छान कार्यक्रमाचा मी भाग होतो आहे. मला या सगळ्या टीमनी सामावून घेतलं. त्यांनी मला एक खूप छान संधी दिलेली आहे. 11 वपुर्झा हा कार्यक्रम आम्ही करतो आहे. मुळात वपू माझे खूप आवडते लेखक आणि खरं तर मी खूप लिमिटेड वाचतो, पण त्याच्यातले वपू हे निश्चित वाचलेले आहेत. आणि त्यांचं कुठलंही लिखाण काढलं ना ते असं डायरेक्ट इथे भिडतं, कारण ते खूप मी स्वतःला रिलेट करतो. माझे आईवडील जसे अगदीच मध्यमवर्गीय वातावरणात वाढले, मोठे झाले, त्यामुळे मी त्यांनाही बघितलं आहे, त्यांनीही आम्हाला हे असेच संस्कार केलेले आहेत. तर हे सगळं मला इतकं रिलेट होतं ना. आणि ह्या दोघांमध्ये म्हणजे सुनील बर्वे आणि स्वाती काळे, स्वाती चांदोरकर, ह्या 2 सिनियर मंडळींमध्ये मी एक जो छोटासा कलाकार आहे, जो एक विद्यार्थी आहे. तर ह्याच्यासाठी एक खूप छान संधी अशी आहे की मी तरुण पिढीलासुद्धा रिप्रेझेंट करतो आहे इथे या कार्यक्रमाच्या माध्यमातून. कारण आजची पिढी ही सोशल मीडियावरती लिहिते आणि त्याला उत्तर देते, पण त्या काळात हे कॉरेस्पॉन्डन्स कसं व्हायचं, तर तो पत्राद्वारे व्हायचा. तर ही पत्र आणि ह्या पत्रव्यवहाराला पुन्हा एकदा एक छान आम्ही ऊर्जा देणार आहोत, जिवंत करणार आहोत आणि ते सगळं तुमच्यासमोर उभं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर 11 वपुर्झा हा कार्यक्रम 21 मार्च म्हणजे उद्या सुरू होतो आहे. विलेपार्ल्यात पहिला प्रयोग आहे आणि पुढचे अनेक प्रयोग तुमच्यासमोर जाहिराती येतच राहतील. तर जरूर या, ह्या पत्रव्यवहाराचा, या कथाकथनाचा आनंद घ्या आणि तुमचे आशीर्वाद आम्हाला द्या. आणि मला भेटायला आवडेल तुम्हा सगळ्यांना. सो जरूर या, तुमच्या जवळच्या नाट्यगृहात आम्ही येणारच आहोत. तुम्ही सुद्धा नक्की या. थँक्यू. व्हायचं तर बापूंना वाटायचं की कोणीतरी श्रोता हवा. आम्ही घरातली माणसं होतोच, पण कधी कधी त्याहीपेक्षा कोणतरी बाहेरची व्यक्ती त्यांना हवीशी वाटायची. मग सरळ पुण्याला फोन जायचा, स्मिता मावशी, खरे काका, आणि ते दोघं जण स्कूटरवरती बसून 3.5 तासांमध्ये दारात. नमस्कार. 11 वपुर्झा हा एक कार्यक्रम आम्ही घेऊन येत आहोत. श्री सुनील बर्वे, श्री शशांक केतकर
या कार्यक्रमामध्ये माझ्याबरोबर सहभागी होत आहेत. मी स्वाती चांदोरकर, वपूंची मुलगी. बापूंच्या साहित्याबद्दलचा हा एक प्रवास आहे. आज मला हा कार्यक्रम सादर करताना खूप आनंद होतो आहे, कारण आज इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा वपूंच्या साहित्याला एक नवीन ओळख निर्माण होते आहे या दोन्ही कलाकारांच्या माध्यमातून किंवा या दोन्ही कलाकारांमुळे. पत्रव्यवहार आहे आणि काही 2 कथा आहेत. तर उद्या पहिला प्रयोग आहे, नक्की या. माझी एक छोटीशी भूमिका अशी आहे की वपू एक लेखक म्हणून आणि बापू एक वडील म्हणून कसे होते हे सांगतोय. नमस्कार.